पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. थोडा वेळ आपले डोळे बंद करूया. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराजवळ क्षमेची याचना करूया. पश्चातापी अंतकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या गरजा, आपल्या विनंत्या, ज्यांनी कोणी आपल्याला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्या सर्व व्यक्तींना, सर्व गरजा, सर्व प्रार्थना प्रभूचरणी मरिया मातेच्या मध्यस्थीने ठेवूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलता यांच्यावर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलचे कलेन्स्करास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसांपासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी. म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे
आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाने भागीदार होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी गाऊया गीत क्रमांक 32, हिम नंबर 32, जयगान गाऊया. जयघोषासाठी गाऊया गीत क्रमांक 52, हिम नंबर 52, प्रभूला स्तवूया आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूचे आई वडील दरवर्षी वल्हांडण सणाच्या निमित्त येरुसलेमेत जात असत. येशू 12 वर्षाचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणाला गेले. नंतर सणाचे दिवस संपल्यावर ते घरी जायला निघाले. पण बाळ येशू मात्र मागेच येरुसलेमेत राहिला. हे त्यांच्या आईवडिलांना माहीत नव्हते.
सोबतच्या प्रवासी मंडळीत असेल या समजुतीने त्यांनी दिवसभर प्रवास केला व नंतर आपल्या आप्तांमध्ये व मित्रमंडळीत ते त्याचा शोध करू लागले. तो सापडेना तेव्हा ते त्याला शोधित माघारी येरुसलेमला आले. नंतर तिसऱ्या दिवशी तो त्यांना मंदिरात सापडला. तेथे तो यहुदी गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारत होता. त्याने मोठ्या हुशारीने दिलेली उत्तरे ऐकून सारे श्रोते थक्क झाले होते. त्याला तेथे पाहून त्याच्या आईबापांना नवल वाटले. त्याची आई त्याला म्हणाली, बाळ, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी कितीतरी चिंतेत पडलो होतो आणि तुझा शोध करीत होतो. त्याने त्यांना विचारले, मला शोधण्याची गरज होती का होती? मी माझ्या पित्याच्या घरात असायला हवं हे तुम्हाला माहीत नव्हतं काय? पण त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर नाझरेत गावी परत गेला. तो त्यांच्या आज्ञेत असे. त्याच्या आईने या सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या. येशू शरीराने व ज्ञानाने देखील वाढत गेला. देवाची आणि जनतेची त्याच्यावर मर्जी होती. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, राजू आणि राणी दोघी नवरा बायको एक दिवस काही क्षुल्लक कारणावरून, क्षुल्लक गोष्टींवरून त्यांच्यामध्ये वादविवाद होतो, भांडण होते आणि भांडण खूप मोठं होतं. दोघेही दिवसभर रागात असतात. कोणीच आपली चूक कबूल करायला, मान्य करायला तयार नव्हतं. हा म्हणतो तुझी चूक आहे, ती म्हणते तुझी चूक आहे. दिवसभर रागातच असतात आणि एकमेकांसोबत बोलणं सुद्धा ते बंद करतात. संपूर्ण दिवस न बोलता रागातच निघून जातो. रात्र येते. जेव्हा रात्र येते, राजूला आठवते की याला सकाळी लवकर कामाला जायचं होतं आणि म्हणून त्याला लवकर उठायचं होतं. आता बायकोला कसं सांगायचं, हा प्रश्न तो विचार करत होता. काय करू, काय करू? त्याला मस्त सुंदर अशी युक्ती, आयडिया सुचते. तो काय करतो, एक कागदाचा पेपर घेतो, तुकडा घेतो आणि त्यावर लिहितो, डार्लिंग, टुमॉरो I have to get up early, 5 o'clock to go for work. Kindly wake me up early at 5 o'clock. लिहितो आणि ती चिठी तिच्या बिछाण्यावर ठेवतो आणि झोपी जातो. जेव्हा त्याची बायको झोपायला येते, ती बघते बिछाण्यावर काहीतरी कागद पडलेला आहे. तो कागद ती उचलते, वाचते आणि झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठते बायको. मी का त्याच्याशी बोलू, मी का त्याच्याशी उठू, हा विचार. त्यांनी चूक मान्य केली नाही, मी कशाला मान्य करू, मी कशाला नम्र व्हायचं, हा विचार अजूनपर्यंत डोक्यात तिच्या चालत होता. ती पेपर घेते, पेपराच्या मागच्या बाजूला लिहिते, डार्लिंग, इट्स 5 o'clock, प्लीज गेट अप. आणि तो पेपर त्याच्या उशीखाली ठेवते आणि आपल्या कामात निघून जाते. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा हा उठतो तेव्हा 6 वाजलेले असतात आणि धडपडून जागा होतो. हिने का मला उठवलं नाही, हिला समजत नाही का? पुन्हा
भांडण करण्यासाठी जातो. ही किचनमध्ये काम करत होती आणि म्हणतो, मी तुला सांगितलं होतं मला उठव, लवकर कामाला जायचं होतं, का बरं तू मला उठवलं नाहीस? ती त्याला पुन्हा बेडकडे घेऊन जाते. उशीखाली ठेवलेली ती चिठी दाखवते, हे बघ मी तुला उठवलं होतं, मी लिहिलं आहे तिकडे, डार्लिंग इट्स 5 o'clock, गेट अप. सकाळ झाली आहे, 5 वाजलं आहे, उठ. प्रिय बंधुभगिनींनो, हे का घडलं? त्यांनी संवाद करायचा थांबलेलं होतं. संवाद सोडून त्या बोलणंच थांबवलेलं होतं. जेव्हा आपण बोलण्यास बंद करतो, आपली नाती संबंध तुटत जातात, नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज जर आपण आपल्या समाजामध्ये पाहिलं, कुटुंब तुटत चाललेली आहेत, तुटण्याच्या मार्गावर आहेत, डिवोर्सच्या मार्गावर आहेत. का? संवाद नाही. नवरा बायको संशयाच्या वातावरणात आहेत. त्याचप्रकारे आई वडील आणि मुलं बाळं यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण होत आहे. का? संवाद नाही. सर्वांजवळ मोबाईल आहे, सर्वजण मोबाईलवर व्यस्त आहेत. आई वडील, मुलं बाळं रील्स बघण्यामध्ये, व्हॉट्सॲपवर मेसेज करण्यामध्ये, परंतु समोर जो व्यक्ती आहे त्याच्याशी बोलण्यासाठी आपल्याकडे टाईम नाही, संवाद करण्यासाठी वेळ नाही. अशी आपली स्थिती झालेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज हे सर्व आपल्याला कुटुंबामध्ये पाहावयास मिळतं. घरोघरी मातीच्या चुली. आपल्या कुटुंबात देखील हीच राजू आणि राणीची जी स्थिती आहे, गोष्ट मी सांगितली, आपल्या घरामध्ये देखील तेच चालू आहे. आणि म्हणून आजच्या 6व्या नोवेनाच्या दिवशी सुंदर असा विषय आपण आपल्या मनन चिंतनासाठी घेतलेला आहे, कुटुंबातील सुसंवाद. प्रिय बंधुभगिनींनो, जेव्हा परमेश्वराने या साऱ्या सृष्टीची, पृथ्वीची निर्मिती केली, तेव्हा त्यांनी काय म्हटलं? हे चांगलं आहे, बरं आहे. प्रकाश निर्माण केला. प्रभू म्हणाला, प्रकाश चांगला आहे. जनावरे, पशुपक्षी, झाडे झुडपे, आकाश, पाणी, नद्या, सर्व काही चांगलं आहे. जर आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय वाचला, आपल्याला समजून येईल की परमेश्वराने जे काही निर्माण केलं ते सर्व काही चांगलं आहे, तो म्हणाला. परंतु एक गोष्ट परमेश्वर म्हणाला चांगली नाही. ती कोणती? उत्पत्तीचा दुसरा ग्रंथ 18वी ओळ, उत्पत्तीचा दुसरा अध्याय 18वी ओळ आपण वाचतो, मानवाने एकटे असणे ठीक नाही. परमेश्वर म्हणतो, इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन. आणि म्हणून पुढे परमेश्वर म्हणतो, मी त्याला साजेसा साथीदार देईन. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो, तो कुटुंबामध्ये राहतो, तो एकटा राहू शकत नाही. मॅन कॅनॉट लिव्ह ऑन एन आयलंड म्हण आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, जर सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर ती गप्प बसणे, अबोला, न बोलणे. आणि जेव्हा आपल्या कोणाला शिक्षा द्यायची असेल तर आपण काय करतो? त्याच्याशी बोलत नाही, त्याचा फोन घेत नाही, गप्प बसून राहतो. ती शिक्षा आहे माझ्या प्रिय बंधूंनो. जुन्या काळी देखील ही शिक्षा, ही पद्धत होती. कोणी कोणता तरी गुन्हा केला तर त्या व्यक्तीवर किंबहुना त्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबावर बहिष्कार टाकला जाईल. त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला समाजातून बाहेर टाकलं जाईल, वाळीत टाकलं जाईल. कोणताही व्यक्ती त्या व्यक्तीजवळ, त्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नसेल. शिक्षा माझ्या प्रिय बंधूंनो. आणि आजही ही प्रथा बऱ्याच ठिकाणी प्रचलित असलेली आपल्याला दिसून येते. आज कुटुंबातील संवाद या विषयावर मनन चिंतन करताना सर्वप्रथम संवाद म्हणजे काय आपण समजून घेऊया.
संवाद म्हणजे विचारांची, शब्दांची देवाणघेवाण. मी सांगेल तो कायदा हे नाही, मी सांगेल तेच ऐकायचं, त्याला संवाद म्हणत नाही. मी बरोबर आहे, मी खरा आहे, आय एम राईट, हा ॲटिट्यूड असायला पाहिजे. ओके, तुला काय बोलायचं आहे. दोघांनी जेव्हा बोलतो तेव्हा संवाद होतो, सुसंवाद, चांगला संवाद. आणि माझ्या प्रियबंधूंनो, संवादामध्ये हावभाव असतात, कृती असतात, परंतु त्याहीपेक्षा अनेक वेळा संवादामध्ये आपण शब्द वापरत असतो. आणि शब्दामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. शब्द आपल्याला घडवतात, शब्द आपल्याला बिघडवितात. जर मुलाला आपण सकारात्मक शब्द सांगितले, तू बरा आहेस, तू चांगला आहेस, पुढे चांगलं करू शकतोस, तो घडेल. परंतु नकारात्मक शब्द सांगितले, तुझ्याने काय होणार नाही, तू नपासच होणार, तुला अभ्यास जमत नाही, नकारात्मक शब्द त्याच्यामध्ये, तो बिघडेल. 4 मार्क जास्त काढणार होता, आता नपास होणार. का? शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो, संत पौल इफिसीकरास लिहिलेल्या पत्रात 4थ्या अध्यायामध्ये 29व्या ओळीमध्ये म्हणतो, तुमच्या तोंडून अपशब्द बाहेर पडू नयेत, परंतु या उलट दुसऱ्यांच्या हितासाठी जे योग्य आहे तेच बोला. प्रिय बंधू भगिनींनो, आपले शब्द कशा प्रकारचे आहेत यावर आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे. मरिया माता आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि योसेफ यांचं हे कुटुंब, ज्याच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण ऐकलेलं आहे, हे कुटुंब आपल्याला या सुसंवादाचा आदर्श आहे. ते फक्त पावित्र्याचाच आदर्श नव्हे, तर सुसंवादाचा आदर्श आहे. आणि 4 प्रकारचे संवाद आपल्याला यांच्या जीवनामध्ये, या नाझरेतच्या पवित्र कुटुंबाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आणि पहिला संवाद देवाशी, गॉड शुड बी फर्स्ट. पहिला संवाद देवाशी. नाझरेतचं कुटुंब माझ्या प्रिय बंधूंनो देवकेंद्रित होतं. म्हणजे प्रार्थना, देवशब्द, देवाच्या आज्ञेचं पालन, याच्या आधारावर त्यांचं कुटुंब बांधलेलं होतं. देवाशी संवाद म्हणजे काय? देवाशी संवाद म्हणजे प्रार्थना होय. आणि प्रार्थना म्हणजे देवासमोर फक्त आपल्या गरजा सांगणे नव्हे, तर शांततेमध्ये त्याचं वचन ऐकणे आणि ते आपल्या कृतीमध्ये उतरविणे होय. मरिया आणि योसेफच्या जीवनामध्ये हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. आजच्या शुभवर्तमानात देखील आपण ऐकलं की येशूचे आई वडील त्याला घेऊन येरुशलेमला दरवर्षीप्रमाणे वलांडण सणाला जात होते, पास्काच्या सणाला जात होते. आपल्यासाठी वलांडण सण मिस्सा आहे. आपण देखील आपल्या कुटुंबाला घेऊन मिसाला येणे गरजेचं आहे, त्यांना ती शिकवण देणे गरजेचं आहे. पहिला संवाद देवाशी. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा अनेक प्रकारची दुःख येतात, प्रश्न येतात, समस्या उद्भवतात, आपण काय करतो आणि त्या अजून सुटत नाहीत. याचं कारण काय? याचं कारण देवाशी आपला संवाद तुटलेला आहे. देवाशी संवाद साधण्याऐवजी, प्रार्थना करण्याऐवजी आपण त्या समस्या सोडविण्याच्या मागे लागलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्त मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 6वा अध्याय 33वी ओळ म्हणतो, सीक यू फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड ऑल दिस थिंग्स दॅट यू आर आफ्टर विल फॉलो यू. पहिलं परमेश्वराचं राज्य शोधा, त्याला जे हवं आहे ते तुमच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करा, मग या सर्व दुसऱ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतील. मरिया माताचं हे कुटुंब आपल्याला ते शिकवत आहे. पहिला संवाद देवाशी. दुसरा संवाद माझ्या प्रिय बंधूंनो, पती पत्नीमधील संवाद. मरिया आणि योसेफ या दाम्पत्यामधील संवाद हा परस्पर विश्वास आणि आदर ह्या पैलूवर आधारलेला होता. आपल्याला ते बोलताना दिसत नाहीत, पण त्यांचा त्या एकामेकावर विश्वास होता, एकामेकाबद्दल आपुलकी होती, आदर होतं, प्रेम होतं. आणि त्यावर
त्यांचा त्यांचा हा संवाद आधारलेला होता. जेव्हा येशू हरवला, आपण ऐकलेलं आहे, ते म्हणत नाही, योसेफ मरियेला म्हणत नाही किंवा मरिया योसेफला म्हणत नाही तुझ्यामुळे हरवला, तू दोषी आहे. एकमेकावर दोषारोप करत नाहीत. तर त्या कठीण प्रसंगी माझ्या प्रियबंधूंनो, ते एकमेकाला साथ देतात, ते एकमेकाच्या पाठीशी उभे राहतात. अडीअडचणीच्या वेळी एकामेकावर दोष घालण्यापेक्षा एकमेकांना साथ द्या, एकमेकाला समजून घ्या. हेच मरिया माता, योसेफ पती पत्नी आपल्याला शिकवित आहेत. त्यांनी एकत्रितपणे प्रभू येशू बाळ जो हरवलेला होता त्याचा शोध घेतला. आणि जेव्हा येशू सापडला तेव्हा काय म्हणाली मरिया, बाळा तू आमच्याशी का वागलास, असा का वागलास? बघ, तुझे वडील आणि मी तुला शोधत होतो. मी आणि तुझे वडील नव्हे, तुझे वडील आणि मी. नम्रता माझ्या प्रिय बंधूंनो, कधी कधी नम्रता आपल्या कुटुंबामध्ये धारण करणे गरजेचं आहे. स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देणे गरजेचं आहे. तसेच चूक झाल्यास त्याची माफी मागणे गरजेचं आहे, ती स्वीकारणे गरजेचं आहे. फक्त नम्र व्यक्ती आपली चूक मान्य करू शकतो. एवढेच नव्हे, त्याचप्रमाणे एकमेकांचे आभार मानणे, चांगले केल्यास एकमेकांचे कौतुक करणे हे सुद्धा तितकेच गरजेचं आहे. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम वाढत असतं. आज पती पत्नी म्हणून हे मरिया माता आणि योसेफ हा गुण आपल्यामध्ये, हा संवाद आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे, आपणास शिकवित आहेत. तिसरा संवाद माझ्या प्रिय बंधू, आई वडिलांचा मुलांशी संवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आई वडिलांनी जर आपल्या मुलांशी संवाद साधायचा असेल तर मुलांना वेळ देणे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मुलांना वेळ देतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांची विचारपूस करतो, तेव्हा आपल्याला समजते की आपण कुठे आहोत, आपली मुलं कुठे आहोत. परंतु बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात व्यस्त आहोत. दुसरं सर्व काही आपण देतो, पण वेळ देत नाही संवाद करायला, बोलण्यासाठी. तो वेळ आपण देणे गरजेचं आहे. अनेक वेळा ही आपली मुलं संसाराच्या आमिषामध्ये हरवलेली असतात, त्यांना शोधणे गरजेचं आहे. आणि जेव्हा येशू हरवला तेव्हा एका दिवसातच मरिया आणि योसेफला समजलं की तो हरवलेला आहे. लगेच ते त्याला शोधायला लागले. आपली मुलं बहकलेली आहेत का, हरवलेली आहेत का, चुकीच्या मार्गावर आहेत का, त्यांना शोधणे, त्वरित शोधणे गरजेचं आहे. त्यांच्याशी बोलणे गरजेचं आहे. त्यांना काय पाहिजे, काय नको हे गरजेचं आहे. त्यांना वेळ द्या. आणि शेवटची गोष्ट माझ्या प्रियबंधूंनो, शेवटचा संवाद मुलांचा आई वडिलांशी. शुभवर्तमानात आपल्याला सांगितलेलं आहे की येशू नाझरेतला गेला आणि आई वडिलांच्या, योसेफ आणि मरियेच्या आज्ञेत राहिला. आपल्याला एक धडा येशू शिकवत आहे की आपण देखील आपल्या आई वडिलांना मान द्यायला पाहिजे, त्यांच्या आज्ञेत राहायला शिकायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहतो तेव्हा माझ्या प्रिय बंधू, देवाचा आशीर्वाद आपल्याला येतो. आणि चौथी आज्ञा, आई वडिलांचा आदर कर, पित्याला मातेला मान दे, आणि म्हणजे तू दीर्घायुष्य होते, ही आपणासाठी दिलेली आहे. आपलं कुटुंब माझ्या प्रिय बंधू, प्रभू येशू, मरिया आणि योसेफ यांच्यासारखं पवित्र कुटुंब व्हावं, सुसंवादाचं कुटुंब व्हावं, यासाठी प्रभूचरणी मरिया मातेच्या मदतीने प्रार्थना करूया. आमेन. थोडा वेळ आपले डोळे बंद करूया. आणि आपण जेव्हा जेव्हा चुकलेलो आहोत, जेव्हा जेव्हा जो संवाद करण्यास माघार घेतलेला आहे, फक्त संशयात आपण राहिलेलो आहोत, मरिया मातेला सांगूया, आम्हासाठी विनंती कर, हे पवित्र मरिये, आमच्या कुटुंबाची राणी. आमेन. अर्पण. अर्पण गीतासाठी गाऊया जीवन माझे दान तुझेची, गीत क्रमांक 64, हिम नंबर 64.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणारे या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 80, हिम नंबर 80. पवित्र पवित्र सौम्या तू महान. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटलं, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुझ्या जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत फ्रान्सिस असिसीकर, संत क्लेअर, संत बोनावेंचर, संत पाद्रे पियो आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ताय हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतीवंदन करू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होणार आहे. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांचा आम्ही स्वागत करतो व त्यांनी गायनामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती
ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास अख्रिस्ती बांधवांनी पुढे येऊ नये. Holy Communion is only for Catholics. We welcome all brethren of different faiths and we request them to participate in the singing and not come forward to receive Holy Communion. प्रसाद गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 86, हिम नंबर 86, देवा तुझ्या दयेची. गीत क्रमांक 114, हिम नंबर 114, मया करा.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे भागीदार करतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आरोग्यदायी वेलणकणी मातेची नवदिन भक्ती आजचा 6वा दिवस, पान क्रमांक 52, हिम नंबर 52. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. त्यानंतर पान क्रमांक 56, वेलणकणी मातेचा नवेना. हे पूज्य माते, तुझे यथोचित गुणगान कोण करू शकतो. तुझ्या महिम्यामध्ये सदैव नाविन्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या योगाने तुझ्या उदरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौमार्याचे रक्षण करून तू प्रभू येशूला जन्म दिलास. हे प्रभूच्या माते, तू सदैव कुमारी राहीस. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेवेळी आणि गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहीस. म्हणून स्वर्गलोक व भूलोक तुझा गौरव करतात. हे दैवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या कुशीतील बालकाची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करतो. कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव ह्यामधील तू मध्यस्थीचा दुवा आहेस. प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे. तू स्वर्गाचे द्वार आहेस. तू भाग्यशाली माते, तू कृपेचे सिंहासन आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास. ज्याला सारे जग सामावू शकले नाही, त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलेस. संपूर्ण प्राणीमात्राच्या पालकांचे तू पालन पोषण केलेस. त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पूज्य पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहू आम्ही त्याची सेवा करावी व त्याचे स्वर्ग राज्यात घडावे म्हणून तू आम्हासाठी कृपेची याचना कर. आमेन. वेलणकणी मातेचा नवेना, पान क्रमांक 56. ही प्रार्थना एकत्र सर्वांनी म्हणायची आहे. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल त्या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपल्या विनंत्या गरजा इथे सादर कराव्यात. विशेष करून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. कुटुंबामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा. मोडलेली तुटलेली नाती आहेत, ती पुन्हा जुळावीत. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. एकत्रपणे म्हणूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य सुस्नेहामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहे सुस्नेहामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहे सुस्नेहामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही नम्रताने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातली मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनविते. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. या मिसासाठी आपणास फादर प्रवीण व फादर डेव्हिड यांनी सुंदर असे प्रवचन व मिसा साजरी केली. त्याबद्दल फादर तुमचे मनापासून आभार. आभार गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 126, हिम नंबर 126. हे मरिया माते, वेलनकन्नी माते.